नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नीताज डेली डिश मध्ये। तर मंडळी, आज आपण ओरिओचा लावा केक पाहूया। तर त्याच्यासाठी इथे मी ओरिओ बिस्किट घेतलेले आहे, पाहू शकता इथे तोडून घेतलेले आहेत मी। हे जे 10 रुपयाला मिळतात ना ओरिओ बिस्किट, तेच मी इथे वापरलेले आहे। जवळजवळ 5 ते 6 पॅकेट होते। इथे मी प्रीहीट साठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून। तर आता आपण हे ग्राइंड करून घेऊ। सोपा केक आहे हा मुलांना। तर इथे आपला इथे पाहू शकता ओरिओ बिस्किटचा मी चुरा पूर्ण करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे रूम टेम्परेचरचं मी दूध घेतलेलं आहे, अर्धा कप। आता आपल्याला हे याच्यामध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। दूध अजून जरा मी अर्धा कप दूध घेतलं होतं, त्याच्यामधलं एवढंसं दूध राहिलेलं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, इथे दूध टाकलेलं आहे मी। आता याच बरोबर इथे आपल्याला थोडीशी बेकिंग पावडर टाकायची आहे। इथे पाहू शकता थोडीशी मी इथे बेकिंग पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर इथे थोडंसं व्हॅनिला सेन्स टाकत आहे मी। तिथे आपल्याला व्हॅनिला सेन्स टाकून झालेलं आहे आपलं। आता आपल्याला परत एकदा हे मिक्सर वरून काढून घ्यायचं आहे। पाहू शकता या प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे इथे मी मॉल्ड तयार करून घेतलेला आहे, याला बटर पेपर लावून घेतलेला आहे। तर आपल्याला आता इथे असेंबल करायचं आहे। इथे हे मी चॉकलेट टाकत आहे, साधे चॉकलेट आहे हे कॅडबरीचं। हे इथे टाकत आहे मी। केक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला चॉकलेट टाकणं गरजेचं आहे। तर इथे मी चॉकलेट टाकलेली आहे। आता पुन्हा याच्यावरती आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे। हा प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे। आपला केक तयार होतोय। हे जवळजवळ आपल्याला 15 ते 20 मिनिटं स्लो फ्लेम वरती ठेवायचं आहे। तर आपण भेटूया 15 ते 20 मिनिटाच्या नंतर। केक तयार झालेला आहे, पाहू शकता अगदी सुगंध घरभर सुटलेला आहे, मस्त असा। तर आपण आता चेक करूया। तर इथे पहा आपलं टूथपिक अगदी व्यवस्थित कोरडी बाहेर येत आहे। तर या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया आणि 10 मिनिटासाठी हे थंड व्हायला जरा ठेवूया असंच। नंतर मग आपण भेटूया नंतर। पहा इथे आपला केक बनवून तयार आहे। इथे थोडंसं मी गार्निशिंग केलेलं आहे हर्षी सिरपनी। तर आता मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। मंडळी पहा आपलं चॉकलेट इथे पूर्ण हे झालेलं आहे, मेल्ट झालेलं आहे, पाहू शकता। तुम्ही असं या प्रकारे केक बनवा आणि तुमच्या छोट्यांना द्या, मोठ्यांनाही द्या, त्यांना नक्की आवडेल। आपला केक इथे केक बनवून झालेला आहे, पाहू शकता।
कसा वाटला नक्की सांगा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.